विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. शेवटचे 5 महिने उरलेत. बरोबर आहे? हा डायलॉग कुणाचा आहे सांगा? आपल्या पालकांचा आहे. "अरे 5 महिने उरलेत, अभ्यासाला लाग आता तरी." हा डायलॉग कसा चेंज होतो माहितीये का? आता 4 महिने उरलेत, 3 महिने उरलेत, 2 महिने उरलेत, उद्या पेपर आहे. मी तुम्हाला सांगतो, मग तणावात कोण आहे? पालक तणावात आहेत. बरोबर आहे? पण मी तुम्हाला एक प्लॅन सांगणार आहे. येणाऱ्या अडचणी कुठल्या आहेत त्या सांगणार आहे. त्या ओव्हरकम करा. तुमचं चांगलं शेड्यूल तयार करा. शेड्यूल का स्केड्यूल दोन्ही शब्द प्रोनान्सिएशन ठीकच आहे चला. मुद्दा असा आहे, की प्रॉब्लेम येतोय कुठं? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे 5च महिने उरलेत असं नाही बोलायचं. 5 महिने आहेत. चला मी आजपासून अभ्यासाला सुरुवात केली तर होणार आहे. तुम्ही पहिल्यांदा ना पेपरचा पॅटर्न समजून घ्या. तुम्हाला आता सांगतो पहिली गोष्ट म्हणजे बघा, आता सबमिशन स्टार्ट होईल. तुम्ही जर डमी कॉलेजमध्ये असाल, एक्सटर्नल, डमी कॉलेज किंवा तुम्ही काहीही म्हणा त्याला. तुम्ही कॉलेज अटेंड केलेलंच नाहीये 11वी मध्ये. काही इश्यू नाहीये. तुम्हाला घरी पेपर मिळालेत. बरोबर आहे. युनिट टेस्ट, सेमेस्टरचे पेपर काही कॉलेजेस घरी वाटतायत. तुम्ही बघून लिहून ते सबमिट करताय. म्हणजे त्याचा अनुभव नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रॅक्टिकल झालंच नाही. जर्नल सबमिशनचा प्रश्नच नव्हता आला. आता बोर्डची एक्झाम आहे. बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झामला एक्सटर्नल येतो एक्झामिनर. जर्नल लिहिलं तर पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिकल्स तरी केले पाहिजेत. निदान महिन्यातून, आठवड्यातून एक-एक दिवस तरी कॉलेजला जावं लागणार आहे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर करावं लागणार आहे लिखाण, सबमिशन खूप असणार आहे. मॅथ्सचं सुद्धा जर्नल असणार आहे. मॅथ्स त्याचं सुद्धा जर्नल असतं. फिजिक्स, केमिस्ट्री तर आहेच. बायो असेल तर आणखीन एक्स्ट्रा म्हणूया आपण. सी-एस-आय-टी त्याचं पण काम करावं लागेल. जिओग्राफी असेल ते सुद्धा आहे. म्हणजे हा प्रचंड लोड आहे. बरं हे होत असताना 11th मध्ये एक्झाम झाल्या नसल्या तरी 12th ची प्रिलिमची एक्झाम तरी द्या रे बाळांनो, द्यावी लागणार आहे. कारण नाहीतर बोर्डच्या वेळेस इतकं तणाव येईल ना, की विचारूच नका. म्हणजे तुम्हाला हा लोड आता सहन करावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, आता मेन प्रॉब्लेम सांगतो इथं स्टार्ट होतोय. जेईचा पहिला अटेम्प्ट. ओके. मी खूप एनालिसिस केलेलं आहे. गेल्या 4-5 वर्षात हजारो मुलांशी बोललोय. इव्हन हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर सुद्धा मी एका पालकांशी बोललोय. त्यांच्याशी डिस्कशन केलेलं आहे. पालकांचं स्पष्ट म्हणणं आहे. हां, मी त्याला जेईला एक-एक कुठल्यातरी अकॅडमीत त्याला ॲडमिशन घेतलंय. तिथे लाखो रुपये फी भरलेली आहे. पण जेव्हा त्या अकॅडमीमध्ये वीकली टेस्ट होतायत, त्या मुलाचा परफॉर्मन्स दिसतच नाहीये. पालकांचं स्पष्ट म्हणणं आहे, की जेईमध्ये 14 ते 12 ते 14 किंवा 10 लाख, 15 लाख मुलं बसत असतील. कमेंट करून सांगा रे मला योग्य आकडा किती आहे? मी 10 लाख कन्सिडर करतोय. आय-आय-टीत सीट्स किती आहेत? 17, 18, 20,000 आहेत असं समजा. म्हणजे 10 लाखापैकी जर 20च मुलं सिलेक्ट सॉरी 20,000च मुलं सिलेक्ट होणार असतील, तर ते पर्सेंटेज 2% आहे. पण ॲक्चुअली तेवढ्या शीट्स नाहीयेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त मुलं बसतायत. मग कदाचित 1.5% मुलं आय-आय-टीत जाणार आहेत. पालकांना हे कळतंय. मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आणखीन चिंता कुठल्या पालकाला असते माहितीये का? ज्यांचा मुलगा एन-डी-एची प्रिपरेशन करतोय. आय-आय-टीमध्ये जाऊ दे रे 15,000-20,000 सीट्स तर आहेत. एन-डी-एमध्ये नाहीत. आय थिंक 400, 500, 600 असतील. त्यातही आता मुलींना आरक्षण आहे. त्याच्यामुळं तिथं तो पालक म्हणतो मुलाला प्लॅन बी पण तयार ठेव. माझं तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. जेईच्या फर्स्ट अटेम्प्टची तुम्ही तयारी करताय ना, तुमच्या कोचिंगमध्ये ॲडव्हान्स सुद्धा स्टार्ट करतात अगोदरच. मग सांगू का? एक 5% मुलं जी असतात त्यांना सगळंच कळतं बरं का. काय कुणास ठाऊक ते घरून करून येतात किंवा 8वी, 9वी, 10वी पासूनच त्यांनी जेईची तयारी सुरू केलेली असते लक्षात घ्या. 8वी, 9वी, 10वी. मग होतंय काय, की अशा मुलांना ते काही जड जात नाही. पण बाकीच्यांचा इश्यू होतो. एकतर मेन्स कळत नाहीये. तुम्ही ॲडव्हान्स स्टार्ट केलं, फिनिश. जेईचा पहिला अटेम्प्ट जानेवारीत येणार आहे. अरे 15 दिवसातच रिझल्ट लागतो. किती पर्सेंटाइल आहे ते कळतं. मग 10वी ला मार्क किती होते? 98% पहिल्या अटेम्प्टमध्ये पर्सेंटाइल किती? 5, 10, 20, 40 पर्सेंटाइल असा रिझल्ट लागतो. त्यानंतर जे डिप्रेशन येतं, घरातल्यांना पण येतं, तुम्हाला पण येतं. या व्हिडिओमध्ये मला कुणालाही डिमोटिव्हेट करायचं नाहीये, बॅकफूटवर आणायचं नाहीये. जेईई सोडून सीईटी स्टार्ट कर असा पण सल्ला द्यायचा नाहीये. फक्त एवढं सांगायचंय, की तुम्ही स्वतःला एनालिसिस करा, कुठं चाललाय? क्लासमध्ये तुमच्या जर 150 मुलं असतील आणि त्यात तुम्ही टॉप 50 मध्ये सुद्धा येत नाहीये. हां, तर कॉम्पिटिशन टफ आहे. बरं हे करत असताना सीईटीकडे पूर्ण दुर्लक्ष होतंय रे.
अकॅडमी वाले सांगतात, "अरे जेईई करतोय ना, सीईटी होईन जाईल." नाही हो, तसं नाहीये. एक्झाम पॅटर्न वेगळा आहे. त्यांच्या एक्झाम घेण्याची पद्धत वेगळी आहे. टाईम स्लॉट वेगळे-वेगळे आहेत. 3 तास जरी वेळ असला, तरी सिलेबसमध्ये पण फरक आहे. फिजिक्स, केमिस्ट्री अगोदर सॉल्व्ह करायचे आहे. मॅथ्स नंतर करायचे आहे. जेईईला 3 तास एकदम वेळ मिळतोय. खूप फरक आहे दोन्ही एक्झाममध्ये. म्हणजे तुम्ही आता तुमचं टार्गेट सेट केलं पाहिजे. मग मी देतोय, ते तुमचं टार्गेट आहे. पहिली गोष्ट आजपासून बोर्डच्या प्रिपरेशनसाठी तयारी करा. मला भेटायला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आला होता. कुठून आला होता, नाव काही सांगायचं नाहीये. पण मी खुश झालो कारण तो प्रश्नांची उत्तरं देत होता. व्यवस्थित उत्तरं देत होता तो. मग मी त्याला विचारलं, की डिफरन्शिएशन आणि डेरिव्हेटिव्ह म्हणजे टॉपिक एकच आहे लक्षात घ्या. पहिला टॉपिक आहे ना सेक्शन 2 मधला. तो किती मार्काला आहे? म्हटलं, "सर त्याची काही आयडिया नाहीये." बरं त्यात कुठला प्रश्न गॅरंटेड येतोच एक्झाममध्ये? त्याचीही आयडिया नाहीये. मी त्याला सांगितलं, "अरे त्या टॉपिकमध्ये 3 थेरम आहेत. त्यातलं एक एक्झाममध्ये येतच, ते पण 4 मार्काला येतं. टॉपिकचं वेटेज फक्त 8 मार्काचं आहे आणि 8 पैकी 4 मार्काला तर थेरम येणारच आहे. थेरम फक्त 3 करायचे पण हे त्याला माहीत नव्हतं ना. तसंच त्याला फिजिक्समध्ये डेफिनिशन्स येतायत, न्यूमेरिकल्स किती मार्काला आहेत, काही आयडिया नाहीये. म्हणजे पहिलं टार्गेट तुम्ही बोर्डच्या एक्झामचं स्ट्रक्चर समजून घ्या. आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलवर आपण आय-एम-पी क्वेश्चन तर देतो. त्याचबरोबर आपण संघर्ष बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि ती आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. फिजिक्स प्लस केमिस्ट्रीसाठी आहे. आणि मॅथ्सला आपण YouTubeवर संध्याकाळी 7 वाजता, काही वेळेस मला जमत नाही, पण मी प्रयत्न करतोय, व्हिडिओ अपलोड करतोयच. ओके. मग संघर्ष बॅच कुठे आहे? सह्याद्री ट्युटोरियल्स या ॲपवरती आहे. हे सांगावं लागतंय, मुलांना माहीत नाहीये. ॲपवरती स्टोअर ऑप्शनमध्ये जावा. संघर्ष बॅचवर क्लिक करा. तिथं तुम्हाला फ्री कंटेंट दिसेल. बघा, तुम्हाला तो आवडणार मला माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्ही आय एम इंटरेस्टेडला क्लिक करा आणि तुम्हाला मग बाय नाऊ असा ऑप्शन येईल. मेसेजमध्ये येईल किंवा WhatsAppला येईल. तिथं तुम्ही बॅच पर्चेस करू शकता. ओके. काही डिटेल माहिती हवी असेल, तर हा माझा नंबर आहे. याच्यावर कॉल करा. आम्ही रिटर्न कॉल करू. तुम्हाला उचलला नाही गेला तर पण WhatsAppला मेसेज नक्की करा. ओके. बरं. म्हणजे पहिलं टार्गेट आहे बोर्डची तयारी. हां, इथून पुढं जे रेग्युलर स्टुडंट आहेत ना, त्यांनी बोर्डची तयारी ही करायचीच आहे ॲट एनी कॉस्ट. का माहितीये का? मला अनुभव आहे 20 वर्षाचा. सीईटी चांगले मार्क पडलेत, ग्रुप क्लिअर नाहीये. ग्रुप काय आहे? सांगतो. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या तिन्ही विषयात मिळून मी सांगतो रे 150 पाडले पाहिजेत. पण तुम्ही कास्टमध्ये असाल तर ते 145 लागतात लक्षात घ्या. कमी लागतात आणि आता सगळेच कास्टमध्ये आहेत. मराठा, एस-सी-बी-सी 45% त्याच्यानंतर ओ-बी-सी आहे आणि ठीक आहे ओपनमधून आहे. ई-डब्ल्यू-एस म्हणजे कट ऑफ कमी लागतोय, पण मी 150 तरी मिनिमम सांगतोय. एवढं पण मुलांना होत नाही. ऑप्शन काय असतो माहिती का? केमिस्ट्री समजा तुम्हाला 150 पेक्षा कमी मार्क असतील, तर केमिस्ट्री जो विषय आहे ना, त्याला मग आय-टी, सी-एस, टेक्निकल, इलेक्ट्रॉनिक्स याचे मार्क पकडले जातात आणि कसा तरी ग्रुप क्लिअर होतो. तर सुरुवातीला सांगतो ना, हे नकोय आपल्याला असं कसा तरी ग्रुप क्लिअर करणं. का सांगू का? पुन्हा तुम्हाला ओव्हरऑल 60% असतील तर प्लेसमेंट होणार आहे, हे पण लक्षात घ्या. बऱ्याचशा कंपनीचे क्रायटेरिया वेगळे-वेगळे असतात. काहींचा 60% असेल, काहीचं 70, 80, 90 कडे जाईल. क्रायटेरिया हळू वाढत जाईल ना. लोकसंख्या वाढते. मग पहिली गोष्ट आता तुमच्या लक्षात आलंय. बोर्डचं एक स्ट्रक्चर आहे. मी तुम्हाला सांगू का, एक थोडासा तुमचा वेळ घेतोय बरं का, लक्षात घ्या. मी चॅनल सुरू केलं 7 वर्षापूर्वी. नंतर 2-3 वर्ष त्यावर व्हिडिओ नव्हते. पुन्हा कोव्हिडच्या जस्ट अगोदर लकीली सुरुवात केली. मी चांगलं शिकवून जेव्हा व्हिडिओ अपलोड करायचो ना, तेव्हा व्ह्यूज होत नव्हते. नंतर माझ्या लक्षात आलं, की मुलांची गरज काय? मुलं पॅनिक मोडमध्ये आहेत. त्यांना आय-एम-पी क्वेशन त्यांना परीक्षेत काय येणार आहे तेच माहीत नाहीये. मग ते काय शोधतायत? आय-एम-पी क्वेशन्स. मी ते दिले आणि तुम्हाला सांगू का? मी आय-एम-पी क्वेशन देत असताना सगळे पी-वाय-क्यूचं एनालिसिस करतो. आणि मग जो देतो तो प्रश्न येतोच हे लक्षात घ्यायचं. जे देतो ते येतोच. असं का म्हणतोय मी? कारण एक प्रश्न डेरिव्हेटिव्ह 3 थेरम करा मी सांगतो. मला माहिती आहे ना जेव्हा मी 12वी ला होतो 1997 तेव्हापासून कुठलाही पेपर काढा, डेरिव्हेटिव्हचे थेरम ऑलमोस्ट आहेत. क्वचित एखादा अपवाद असू शकतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग बोर्डसाठी तयारी सुरू करणार. त्याचबरोबर सायमल्टेनियसली एम-एच-टी, सी-ई-टीची तयारी करा रे बाळांनो. ब्रोमिनचा कलर कुठला आहे? आमचा सी-ई-टीतला प्रश्न आहे. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस डिफिकल्ट टू लिक्विफाय? व्हिच ऑफ द फॉलोइंग इस इझिली लिक्विफाय? सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्सटर्नल प्रेशर. कोणता लॉ आहे असं विचारतात. स्टेटमेंट देतात, लॉ विचारतायत, फॉर्म्युले विचारतायत.
सीईटी सोपी आहे रे, पण कळालं तर पाहिजे तुम्हाला. मग त्यासाठी आपला क्रॅश कोर्स आहेच. ओके. बरं, ह्या 2 गोष्टी पॅरलल होऊ शकतात. आता मी तुम्हाला सांगतो माझी स्ट्रॅटेजी. तुम्ही सीईटीची तयारी करत असताना 11 स्टँडर्डचं मॅथ्स या 5च महिन्यात संपवलं पाहिजे. कोण करत नाही. कुणी करत नाही. 12वीच होत नाही मुलांकडून. पण क्रॅश कोर्समध्ये हे होतंय बरं का आपलं. ट्रिग्नोमेट्री 2 व्हिडिओ अपलोड केलाय. तुम्ही ॲप डाउनलोड करून ड्रॉपर्स टू टॉपरमध्ये जावा. तिथं 6च्या 6 फ्री व्हिडिओ आहेत. बघा सोपं वाटणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला सांगू का? हा जो प्रॉब्लेम पुस्तकात दिलाय सोडवून कॉस 20 आता मी 2-3 वेळा दिलाय बरं का हा. कॉस 60 आणि कॉस 80. 1/16 आन्सर आहे. विथिन सेकंड मी सांगू शकतो. विथिन सेकंड. कसं सांगू का? कॉस 60 ची व्हॅल्यू किती? 1/2 आणि हे कॉस 20 आहे. त्याला ए म्हणा. 40 आहे. त्याला 60 मायनस ए म्हणा. बरोबर आहे ना? ए जर 20 मानलं 60 मायनस 20 40. याला 60 प्लस ए म्हणा आणि याचा फॉर्म्युला आहे हे कॉस ए, कॉस 60 मायनस ए. पुस्तकात शोधा एमसीक्यू आहे. 1/4 कॉस 3 आहे. मग मी याला 1/4 कॉस 3 इंटू ए, ए आहे 20, 20 इंटू 3, 16 कॉस 60. परत आलं का 2? आलं का 1/16? किती सोपं आहे. पुस्तकात पानभर दिले सोडवून. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये होत आहेत. त्यासाठी तुम्हाला क्रॅश कोर्स घ्यायचा आहे. महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 11th पण करा. ओके. मी तुम्हाला सांगतोय एम-एस-टी, सी-ई-टी बोर्ड पॅरलल करा. होऊ शकतंय, होऊ शकतंय. पण हे करत असताना प्रॉब्लेम याच्यामुळे होतोय. कशामुळं? जेईईमुळं. कारण मी का जेईई बंद करू? कसं बंद करू? पालकांचा एक मुद्दा सांगू का? माझ्या मुलाला 4थीला स्कॉलरशिप आहे. 8वी त्यावेळेस 4थीला स्कॉलरशिप होती हां. 4थीला स्कॉलरशिप आहे. 8वीला स्कॉलरशिप आहे. मग माझ्या मुलाला जेईई का नाही जमत? का नाही तो जेईई करू शकत? त्यानं करावं, त्यानं केलं पाहिजे. घरातलं वातावरण डिस्टर्ब व्हायला लागलंय. माझ्याकडं आत्तापर्यंत गेल्या 4 ते 5 वर्षात हजारो मुलं अशी आलेत, की जे लास्ट मोमेंटला सीईटीकडे शिफ्ट झालेत आणि 99.99 पर्सेंटाइल मिळवून त्यांनी व्ही-जे-टी-आय कॉलेज मिळवलंय. वालचंदमध्ये आहेत, सी-ओ-ई-पीमध्ये आहेत. ओके. वेळीच निर्णय घेतल्यामुळं इथं पालकांचा सपोर्ट आहे मुलांना. मुलांनी विचार करावा आणि या स्टेजला बरं ठीक आहे. आता कालच जो स्टुडंट भेटायला आला होता, नाही तयार झाला. मला जेईई द्यायचीच आहे. मग मी आणि त्याच्या पालकांनी काय डिसाईड केलं सांगतो तुम्हाला. आम्ही डिसाईड केलं, चला ठीक आहे. कर. फर्स्ट अटेम्प्ट पर्यंत तयारी कर. तुला जेईईला फुल सूट देतो. फक्त त्यानं क्रॅश कोर्स घेईल किंवा नाही घेईल. घेतला तर रेग्युलर सीईटीची तयारी होते. 2 ते 3 तास सीईटीसाठी वेळ दिला चालतंय की नाही? तो म्हटला, "नाही जेईई हार्ड आहे." मग मी लगेच माझा मुलगा पण त्यावेळेस माझ्या जवळच होता. आम्ही त्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे जेईईचे पी-वाय-क्यू दाखवले, ज्याची उत्तरं आपल्या टेक्स्ट बुकमध्ये होती. ग्राफ वगैरे आहेत तसे होते. कसं दाखवलं? मार्स ॲप्लिकेशन फ्री आहे ना मार्स ॲप्लिकेशन डाउनलोड करा ना तुम्ही. करा डाउनलोड. बघा. तुम्हाला लाखो रुपयाचे क्लास लावायची गरज नाहीये. छान एक्सप्लेनेशन आहे त्याच्यामध्ये. पण मुद्दा काय मग? हे त्रासदायक ठरतोय. असू दे, देतो आम्ही तुम्हाला चान्स. काय होतं आम्ही बघितलं. पालक म्हणून, शिक्षक म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना चांगलं सांगतोय, पण तिथं काही वेळेस विद्यार्थ्यांचं म्हणणं वेगळं ठरतंय. चला ठीक आहे, दिला तुम्हाला अटेम्प्ट. मग ते करत असताना तुम्ही जर हे नाही केलं, तर काय जानेवारीनंतर बोर्डची तयारी करणार आहे का? म्हटलंय ना माझं म्हणणं, हे करावं लागेल हे लक्षात घ्या. ते करत असताना तुमचा जेईला वेळ द्या तुमचं पाहिजे तेवढा. ओके. बरं मग आता या व्हिडिओमध्ये मी भरपूर काय-काय बोललोय. माझा नंबर बऱ्याच लोकांच्याकडे नाहीये. त्यांच्यासाठी हा नंबर देतोय. गप्पा मारण्यासाठी वेळ नाहीये माझ्याकडे. जेन्युइन डाउट असेल तर नक्की विचारा. पण आता मला असं सांगावं लागतंय कदाचित की तुम्ही WhatsAppवर मेसेज करा. दिवसातून खूप मेसेज येतायत. पण मी प्रत्येकाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतोय. पण असे मेसेज आल्यानंतर अवघड पडतंय मला, की सर हे घेऊ का ते घेऊ? मेकॅनिकल घेऊ का सिव्हिल घेऊ? कसं उत्तर देऊ मी त्याचं? प्रश्न तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं ना, मी काय सांगू मेकॅनिकल घेऊ? घे का सिव्हिल घे म्हणून? मला सांगायचंय तुमचं जर मेकॅनिकल सिव्हिलचं टार्गेट असेल ना, तर तुमचं ड्रीम कॉलेज अचीव्ह करण्यासाठी तुम्ही ते टार्गेट ठेवूच नका. हा काय प्रकार आहे? सांगतो. तुम्हाला व्ही मेकॅनिकलला घ्यायचंय. तुम्ही व्ही-जे-टी-आय सीएसचं टार्गेट ठेवा. सीएसला जायचं नाहीये. पण टार्गेट ते आहे. म्हणजे तेवढे मार्क्स मला पाडायचे आहेत. मेकॅनिकल मिळून जाईल. मेकॅनिकलचं टार्गेट ठेवलं. अरे वाह! थोडं कट ऑफ कमी आहे. विचार करू नका. ठीक आहे. बरं. मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ डिटेलमध्ये बोललोय मी सांगितलंय. काही डाउट असेल तर विचारा. पण आपली सेरी जी मॅथची सुरू आहे ती फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.